किल्ले राजकोटवरील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी खर्च झालेल्या पैशात घोटाळ्याचा आरोप झालाय। सोहळ्याचा खर्च नौदलानं केलेला असताना जिल्हा नियोजन समितीतून 5 कोटींचा खर्च दाखवण्यात आल्याचा आरोप आमदार वैभव नाईकांनी केलाय। या भ्रष्टाचाराचा पैसा राणेंच्या प्रचारात खर्च झाल्याचा आरोप नाईकांनी केलाय। राजकोट शिवरायांचा पुतळा प्रकरणात आणखीन एक नवा आरोप नारायण राणे यांच्यावर झालाय। जिल्हा नियोजन समितीतून शिवरायांचा पुतळा अनावरणासाठी 5 कोटींचा खर्च दाखवण्यात आलाय, पण शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभाचा खर्च नौसेनेनं केल्याचा दावा आमदार वैभव नाईकांनी केला। नारायण राणे यांनी तो पैसा आपल्या निवडणूक प्रचारात खर्च केल्याचा सनसनाटी आरोप वैभव नाईकांनी केलाय। माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक माहिती मिळवल्याचा दावा देखील वैभव नाईकांनी केलेला आहे। खरं तर आमच्या माहितीप्रमाणे ह्याचे डबल पैसे म्हणजे इथनं पण पैसे खर्च झालेत आणि नौसेनेकडनं सुद्धा खर्च झाले। सेनेचा कार्यक्रम तर सेनाच खर्च करते, परंतु या ठिकाणी हे 5.5 कोटी रुपयेचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायणच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत, सुशोभीकरण असून देत आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे। वैभव नाईकांचे हे सगळे आरोप निलेश राणे यांनी मात्र फेटाळले आहेत। वैभव नाईकांनी जे आरोप केलेत त्याचे पुरावे दाखवावे असं आव्हान माजी खासदार निलेश राणे यांनी दिलंय। तिथे मस्त गुपगुपीत बसला होता ना खुर्चीवर, मग तेव्हा नाही वाटलं भ्रष्टाचार झालाय? तुझ्यावर आरोप झाले ना की तू पुतळ्याच्या त्या कोसळण्यामध्ये तुझा हात होता म्हणून तू हे बाहेर काढलंस, आणि जर पुरावा असेल तुझा निवडणूक आयोगाकडे तिकडे तक्रार कर किंवा कोर्टात जा। वैभव नाईकांनी जे आरोप केलेत ते आरोप अत्यंत गंभीर आहे। डीपीडीसीतून शिवरायांचा पुतळा अनावरणासाठी 5 कोटींची तरतूद झाली, पण ते पैसे खर्चच झाले नाही, तर ते पैसे गेले कुठं याचं उत्तर जिल्हा प्रशासनानं दिलं पाहिजे। रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।